ते वापरू ना. माईक पाहिजे. काय म्हणते त्यांनी. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचं हमीपत्र घोषित केलं आहे. चांगलं आहे की घोषणापत्राकडून ते हमीपत्राकडे आले, कारण घोषणा ह्या पूर्ण करायच्या नसतात. हमीपत्रामध्ये हमी हा आपला एका अर्थाने परंपरागत शब्द आहे. मी हमी देतो, मी शब्द देतो, मी विश्वास देतो, तसं हमीपत्रात घोषित केलं. त्या हमीपत्रातल्या बाकीच्या मुद्द्यांवरही तुम्ही विचारलं तर बोलेल, पण प्रामुख्याने त्यांनी PMPL आणि मेट्रोमध्ये महिलांना आम्ही मोफत सेवा देऊ असं म्हटलं. सगळ्यांना देऊ, सरसकट. चुकून बोलले असेल, बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक असेल. प्लस 99ला त्यांनी विलासराव देशमुख असताना मोफत वीज देऊ म्हटलं आणि मग त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलं. त्यामुळे ते एकदा त्यांना तुम्ही विचारून घ्या की सगळे का आणि सगळा महाराष्ट्र का पुणे, हे पण विचारून घ्या. माझे मुद्दे त्या लाईन्सवर आहेत. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनाच द्या, महिलांनाच का सगळ्यांना द्या, पण ते देण्याची प्रक्रिया, तो निर्णय असा प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषित करता येतो की त्याची एक प्रक्रिया आहे. यावर फक्त मी बोलणार आहे, तर माझंही म्हणणं दिलं पाहिजे. कारण मीच जर आग्रह धरला की महाराष्ट्रामध्ये मुलींना 100% फी माफ द्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचं आम्ही सगळे आग्रही आहोत वगैरे वगैरे, त्यामुळे तुम्ही मला करेक्ट केलं फार चांगलं झालं. कारण मला असं वाटतं की ते चुकून बोलले आहेत, पण ते जर खरंच बोलले असले तर 100% PMPL आणि मेट्रोमध्ये तिकीट कोणाला लागणार नाही अशी घोषणा दादांनी केली. जसं बिहारमध्ये काँग्रेसने आणि लालू यादवांच्या पार्टीने आम्ही दरमहा 2,500 रुपये महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देणार म्हटल्याचं, कारण माहितीच होतं की विजयी व्हायचंच नाही आहे. तर मग 2,500 काय 25,000 रुपये दरमहा देऊ असं सांगायला काही अडचण नाही. तसं अजितदादांची पार्टी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झाली. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्याचं नाव काय ठेवणार आहे हा मोठा विषय आहे, कारण ते म्हणायला सोपं पडलं पाहिजे ना. तर अशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झालेल्या पार्टीचं हमीपत्र घोषित करताना त्यांनी ही जी घोषणा केली ती जवळजवळ पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता येणारच नाही आहे, बस बोलायला काय जातं असं आहे की काय. माझा मुद्दा बिलकुल निगेटिव्ह नाही. माझं म्हणणं की ही बसमधली 100% सवलत PMPL आणि मेट्रोमध्ये द्यायलाच पाहिजे, पण ही एकट्या अजित पवारांनी घोषणा करण्याची गोष्ट आहे का. अशा प्रकारच्या, म्हणजे अजित पवार राजकारणामध्ये इतके मला सिनियर आहेत की मी त्यांना प्रोसिजर सांगायला नको की ज्या वेळेला राज्याचा आर्थिक निर्णय करायचा असतो त्यावेळेला त्याची एक कॅबिनेट नोट तयार करायला, जी कॅबिनेट नोट नियोजनमध्ये जाते त्याचे ते मंत्री आहेत, जी कॅबिनेट नोट मग फायनान्समध्ये जाते त्याचे ते मंत्री आहेत. मग ती कॅबिनेट नोटवर पहिले अजितदादा सही करतात, मग एकनाथजी सही करतात आणि मग मुख्यमंत्र्यांनी सही केली की ती कॅबिनेट नोट फायनल होते. मग ती कॅबिनेटमध्ये येते, कारण इतका मोठा आर्थिक बोजा घ्यायचा असतो आणि कॅबिनेट सगळे मिळून निर्णय करते की हा निर्णय झाला. मग तरीही मुख्यमंत्र्यांना त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचं असतं, कारण बाकीचे सगळे मंत्री असतात, उपमुख्यमंत्री वगैरे काही नसतात. घटनेमध्ये सगळेच मंत्री असतात, त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घ्यायची असते, मग खातं मिळतं. एका मुख्यमंत्र्यांना मात्र पूर्ण महाराष्ट्राचे अधिकार दिलेले असतात. विशेषतः विधानसभेमध्ये ज्या वेळेला ते घोषणा करतात त्यावेळेला ऑन द फ्लोअर ऑफ असेंब्ली असा शब्द आहे की विधानसभेच्या जमिनीवर विधानसभेमध्ये उभं राहून ते म्हणतील तो कायदा असतो, त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हायचं असतं. आणि त्यामुळे असं एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एवढा मोठा आर्थिक निर्णय घोषित करता येत नाही. त्यामुळे आणि माझ्या एका पार्टीचं बटन दाबलं की मिळेल
तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला की बुवा याची आर्थिक तरतूद तुम्ही कशी करणार आहात, तर ते म्हणाले की घड्याळाचं बटन दाबा म्हणजे होईल. मग म्हणताना असं तरी म्हणा ना, तिघे म्हणून सरकारमध्ये आहोत आणि आम्ही तर सगळ्यात मोठे आहोत, तर तुम्ही ज्यावेळेला कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण अशी 3 बटणं दाबाल तेव्हा मिळेल असं म्हणायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत. मग आम्ही तिथे मांडणी करतो. एकाच प्रभागामध्ये अबकडमध्ये 2 कमळं आहेत, 1 धनुष्यबाण आहे, घड्याळ आहे. खूप सुंदर युती आमची कोल्हापूरला झाली. तिथे आम्ही काय म्हणतो की तुम्ही 3 बटणं दाबा, मग आमचं सरकार येईल, मग आम्ही थेट पाईपलाईन जी बंटी पाटलांनी आणली ती गळकी आहे ती नीट करून देऊ. तसं इथे जर तुम्हाला बसमध्ये सवलत हवी असेल तर माझं बटन दाबा कसं काय चालेल. त्यामुळे माझं पहिलं म्हणणं असं आहे की ही सवलत दिली पाहिजे, ही सगळ्या महाराष्ट्राला दिली पाहिजे. एका शहराला अशी सवलत, एस टीमध्ये 50% सवलत आपण दिली, तर पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या एस टीला नाही दिली, तर पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना एस टीमध्ये 50% सवलत दिली. 75%च्या वरच्या ज्येष्ठांना 100% दिली, पूर्ण महाराष्ट्रात दिली. असं कुठल्या एका शहराचं करता येत नाही. तर मी प्रोसिजरल पार्ट म्हणलं. आता आपल्याला माहिती आहे की 1 वर्षभरापूर्वी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं गेलं की माझी फी अर्धी सरकार भरते, त्याबद्दल धन्यवाद. अर्धी फी माझ्या आईवडिलांना भरता येत नसल्यामुळे गेले 4 दिवस मला कॉलेजमधून बाहेर काढलं जातं. तो अपमान असह्य होऊन मी आत्महत्या करतो. ही सुसाईड नोट रात्री 1-1:30 वाजता त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेकडे आली. त्यांनी रात्री 1-1:30 वाजता मला फोन केला. ते ज्या प्रकारचे डायनॅमिक आहे ते मला म्हणाले की दादा 7 वाजायच्या आत मला 100% मुलींची फी माफ पाहिजे. ऑलराईट, मुख्यमंत्र्यांना ते अधिकार आहे, म्हणून तो मुख्यमंत्री व्हायचं असतं. जळगावला होतो, जळगाव विद्यापीठात माझं भाषण होतं. एकनाथजींचा वाढदिवस होता. मी घोषणा केली की आज एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या भगिनींना मी गिफ्ट देतो आहे की ह्यापुढे मुलींना शिक्षणाची ट्युशन फी आणि एक्झाम फी भरावी लागणार नाही. 900 कोटीचा बोजा निघणार होता. 6 महिने दादाने फाईल क्लिअर केलेली आहे. आता काय तिजोरी विकता काय म्हणाले. मग आता ही जी देताय तुम्ही सूट, त्यात काय तिजोरी विकता. मग एके दिवशी कॅबिनेटमध्ये एकनाथजींनी दादांना विचारलं की तो दादाचा विषय नाही. मग त्यात बरेच प्रश्न त्याने विचारले की परस्पर घोषणा कशी करता, कॅबिनेटमध्ये कुठे निर्णय झाला. मान्य आहे की मी मंत्री आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही अर्थमंत्री आहात. मग एकनाथजी म्हणाले अरे तो माझा विषय आहे. माझ्या काळजाला चटका बसला की माझी एक बहीण आत्महत्या करते. मग माहिती बोलायची 6 महिन्यानंतर. मग सारथी, बार्टी, महाज्योतीमध्ये PhD-वाल्यांना 47,500 देतो. तर ते म्हणाले की काही एवढे देण्याची आवश्यकता नाही, एवढी PhD करून करायचे काय. विधान सभेतलं त्यांचं म्हणणं आहे. आणि 200-200 करून टाका. आंदोलनं सुरू आहेत. मग तुम्हाला सारथी, बार्टी, महाज्योती आणि आदिवासींचं जे संशोधन केंद्र आहे त्याची PhD 800-1000 मुलांना द्यायची नाही, ती 200 मुलांनाच द्या. माझ्याकडे लायब्ररी नावाचं डिपार्टमेंट आहे, ग्रंथालय. मी असा प्रस्ताव मांडला की 50 वर्ष पूर्ण झालेल्यांना 2 लाख, 100 वर्ष पूर्ण झालेल्यांना 3 लाख, 150 वर्ष पूर्ण झालेल्या 5 लाख, 17 कोटी रुपये होतं. माझी फाईल अजून क्लिअर झाली आहे. काय तिजोरी विकता का म्हणाले. हां, 2001 साली महाराष्ट्रामध्ये सिनियर कॉलेजेसना अनुदान द्यायचं नाही असं ठरलं. त्यावेळेला चुकून 78 कॉलेज राहिले. 1 ते 25 त्या बिचाऱ्यांना 78 कॉलेजच्या प्राध्यापकांना निमित्त मेले त्यातले, त्यांना अनुदान मिळत नाही. 120 वेळा फाईल पाठवली, पैसे नाही, रिजेक्ट झाली. मग अचानक तुमच्याकडे काय लॉटरी लागली काय की तुम्ही CMशी चर्चा नाही, कॅबिनेट नोट नाही, कॅबिनेट डिसिजन नाही आणि घोषणा केली. आणि त्यामुळे कुछ भी करो तो चलता है हे चालत नाही. तर हे तिघांचं सरकार आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत. घटनेप्रमाणे त्यांनाच अधिकार आहेत परस्पर निर्णय करण्याचे आणि मग कॅबिनेटमध्ये आणण्याचे. आम्हा कोणालाही मला प्रश्न विचारला की नाही तुम्ही माझा निर्णय नसताना, एकनाथजींचा असताना की अरे कॅबिनेट नोट कुठे झाली, अशी कशी घोषणा करता तुम्ही. तर माझा मुद्दा आज एवढा एकच आहे, बाकी कुठल्याच मुद्द्याला मी हात लावला. त्यांनी काय काय म्हटलं आम्ही पत्रामध्ये, पाणी देऊ, 2001पासून पालकमंत्री आहेत, दिला काय नाही. मग आणखीन काय पर्यावरण आधी का नाही केलं. पुण्याचा विकास आराखडा 30 वर्ष का लांबला. हे काय आता हे
प्रश्न आणि उत्तरं दोन्ही तुमच्याकडे आहेत आणि यावर मी गेले काही दिवस बोलतोही आहे की तुम्ही काय केलं, कशासाठी आता म्हणताय. पण माझा मुद्दा आज त्यांनी PMPL आणि मेट्रोमध्ये आधी मला वाटत होतं की महिला तुम्ही करेक्ट केलं ते सगळे हे कसं फसवाय हे आम्ही करणार. आमच्या जाहीरनाम्यात तुम्ही वाचलं ते आम्ही याच्याबद्दल म्हटलं आहे की नाही म्हटलं आहे, काय म्हटलं आहे, आम्ही ह्यासाठी प्रयत्न करू. आम्ही आणखीन एक प्रयत्न करणार आहोत. मेट्रो सुरू झाली, मेट्रो स्टेशन ते घर जायचं कसं, नाही तर पुन्हा आम्ही गाड्या काढणार. गेले 6 महिने कोथरूडमध्ये माझी एक बस फ्री लोकांना जाय करते. 1100 सरासरी आहे. ती दिवसभर धावत असते. मेट्रोतून उतरल्यानं घरी नेणे, घरून निघाल्यानं मेट्रोला नेणे. आपल्या माहितीसाठी 16 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर मेट्रो एक ॲप लॉन्च करते आहे, ज्याचं सगळं अदृश्य वर्क हे मी केलेलं आहे की ज्यात 20 रुपयामध्ये तुम्ही रिक्षाने घरी जाणार. 3 जणांचे 60 रुपये आणि त्या रिक्षावाल्याला परवडणार नाही म्हणून मेट्रो प्रति पॅसेंजर त्याला अनुदान देणार. ते आता बोला ना, किंवा मेट्रो स्टेशन ते लास्ट माईल द्यायला म्हणून त्याच्या घरापर्यंत कसं जायचं त्याचा पत्ता नाही. ते आवश्यक आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही असं म्हणता इकडे धाडदेशी कुठली प्रोसिजर न करता या एका मुद्द्याबद्दल मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. दादा, मुळात मेट्रो आणि PMPL या दोन्ही SPV स्पेशल पर्पज व्हेकल आहे आणि त्याच्या आर्थिक गोष्टी राज्य सरकारवर येणार नाही. मग राज्य सरकारचं कशाला जायचं. आणि त्यांनी हे प्रेस कॉन्फरन्समध्ये हे पण सांगितलंय की पुणे महापालिका याचा आर्थिक दोषी उचलणार आहे. मग तुम्ही राज्य सरकारचं कशासाठी द्यावं लागेल. अशा प्रकारचा कुठलाही रेव्हेन्यू लॉस हा PMPL हे स्वतंत्र, मेट्रो तर महास्वतंत्र, त्याला रिएम्बर्समेंट द्यावी लागत असल्यामुळे ती कॅबिनेटमध्ये जातेच. आणि आता येतो, मी पालकमंत्री होतो त्यावेळेला PMPL 1000 कोटीच्या लॉसमध्ये असल्यामुळे मी पुणे महानगरपालिकेच्या 400 कोटीच्या कॉन्ट्रिब्युशन बरोबरने, पिंपरी चिंचवडच्या 300 कोटीच्या कॉन्ट्रिब्युशन बरोबरने PMRDAला इतिहासात पहिल्यांदा दरवर्षी 200 कोटी द्यायला लावले. त्यातून थोडा तोटा कमी झाला. तो तोटा तुम्ही भरून देणार नाही. बसेस आणण्याचा विषय नाही, हा डेपो डेव्हलप करण्याचा विषय नाही. आणि तुम्ही नव्याने पुणे महानगरपालिकेवर हा बर्डन टाकणार असं चांगला आहे. पण तो टाकत असताना नगरविकास म्हणजे PMRDAने दरवर्षी 200 कोटी रुपये देताना ती फाईल नगरविकासमध्ये आली. दादा, अजित पवारांनी घोषणा केली आहे. दादा असं म्हणतात की वरचं सगळं काही सुरू आहे, स्थानिक नेत्यांनी कारभार व्यवस्थित केला नाही. त्याच्यामुळे आम्ही पुण्याची सूत्र जे आहेत आमच्या हातामध्ये द्यायची मागणी करतो. त्याची घोषणा केली की मोफत मेट्रो आणि PMP बसचा प्रवास जो आहे तो मोफत करू. तुम्ही बोलताना असं म्हणाला की पैशाबाबत अजित पवार आणि काही परत पाठवून देतात. मुख्यमंत्र्यांचं अजित पवार ऐकत नाही असं म्हणायचं. मुख्यमंत्र्यांचं अजित पवार ऐकत नाही असं म्हणणार नाही. कारण ज्या वेळेला त्यांनी 6 महिने मुलींच्या 100% फी माफीची 900 कोटीची फाईल रोखून धरली त्यावेळेला मी खूप सोबर शब्दात सांगितलं. पण एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे काही म्हणायचं ते म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो तर मुख्यमंत्री वापरतात. जसं चला पुढचं उदाहरण घेऊ. 5,500 प्राध्यापकांची भरती 13,000च्या रिकाम्या जागांच्या अगेन्स्ट करण्यासाठी डोकं फुटलं, इथे टेंगळं आले. हां, मग शेवटी मला देवेंद्रकडे जायला लागलं. देवेंद्रने एका वाक्यामध्ये नियोजनच्या सेक्रेटरीला बोललं, फायनान्स सेक्रेटरी म्हटलं आपलं रँकिंग खाली येत चाललं आहे आणि आम्हाला 5,500 प्राध्यापकांना परवानगी. बरं, मी वारंवार मांडणी करत होतो की केवळ रिटायर झालेल्या लोकांच्या अगेन्स्ट द्या, रिटायर झालेला. तर म्हणाले नाही, पैसे नाहीत आपल्याकडे वगैरे वगैरे. मुख्यमंत्र्यांकडून मी करून आणलं ना. दादा, तुम्ही याच PMPLच्या बसवर फोकस केलाय आणि सार्वजनिक PMPL असं नाही, हे जे घोषणांचा पाऊस चाललाय. हा, सार्वजनिक वाहतूक स्पेसिफिकली ती अडचणी आपल्या इथे तुम्ही आम्ही करताय चांगली गोष्ट आहे. पुणे दशक बस जेव्हा आली, पुणे दशक 10 रुपये तिकीट तिचं 20 रुपये करता आला की कॅबिनेट पुढे आलं होतं का. आपल्या माझं पूर्ण स्मार्ट याच्यामध्ये घोषणा होती 65 वर्षावरील किंवा 60 वर्षावरील महिलांना मोफत बस प्रवास देऊन ती कॅबिनेटने फेटाळलंय का. तसं काय मी फेटाळले म्हणत नाही, ही तर फेटाळणारच नाही. इथं खूप पुण्याचं काम आहे. अशा म्हणून मी तुम्हाला PMRDAचं उदाहरण दिलं की पुणे. चला तुम्हाला कळणारं उदाहरण देतो की आपल्याकडे 40% करातली सवलत होती. चला आता आपण ऐका ना,
ती अचानक 80 नंतर 19ला ऑडिट क्वेरी निघाली. ऑडिट क्वेरी निघाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने निर्णय केला की आम्ही 80 पासून 2019पर्यंतची थकबाकी घेणार आणि 19 पासून बंद. आता हा पुणे महानगरपालिकेचा निर्णय होता ना, पण तो आपल्याला फायनान्सच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये न्यावाच लागला. टॅक्स आणि पीएम स्वायत्त आहे. सरकार बस घेऊन देतं वगैरे हा काय वेगळा आहे. बस देणं त्याचं संचालन करणं हे दोन्ही महापालिका आणि तुम्ही गेल्याच वर्षी फक्त पीएम कडनं पैसे दिले किंवा बस त्या बदल्यात बस घेऊन पैसे काय दिले मला असं आठवतं. PMRDने दरवर्षी 200 कोटी दिले. त्याच्यानंतर नाही ना हां दरवर्षीचे नाही दिले. दर मी बघा, चला पुन्हा एकदा पूरक गोष्ट सांगतो. MNGLचे आता 65 कोटी रुपये देणे आहे CNGचे. कुठल्याही क्षणी ते CNG बंद करते. ऐका तर ऐका. मग मी महानगरपालिकेच्या कमिशनरला फोन केला. त्याने म्हटलं त्यांना एक 15-20 कोटी तरी द्या. मग त्यांनी काय मला म्हटलं किंवा तुम्ही PMRDशी पण बोला, कारण त्यांचे गेल्या वर्षीचे आले आहेत, या वर्षीचे पण बऱ्यापैकी आले आहेत, पण ते थोडे देवते, पिंपरी चिंचवड थोडे देते, मी थोडे देतो. मी PMRDच्या कमिशनरशी बोललो, त्यांनी बहुतेक 10 कोटी दिले. मी पिंपरी चिंचवडच्या कमिशनरशी बोललो, त्यांनी बहुतेक 7 कोटी दिले आणि ह्यांनी 10 कोटी दिले. असं करत 65 कोटीच्या अगेन्स्ट 30 कोटी मिळाल्यामुळे आता CNG चालू राहील. आणि त्यामुळे PMRDने 1 वर्ष दिले वगैरे काही नाही. थेट नियोजनमध्ये म्हणजे नियोजन, फायनान्स, नगरविकास करून तो निर्णय झाला. दादा हे लोक मागतात का? लोकांनी तुम्हाला फ्री ऑफ पॉइंट बस मागितली आहे का किंवा काय? जसं लाडक्या बहिणींनी कुठं मागणी केली असं काही नाही. जे तुम्ही महापालिकेला लावताय, आज राज्यातही तीच परिस्थिती आहे. फुकट देणं कुणालाही चांगलं नाही हे मलाही वाटतं. पण लाडक्या बहिणींमुळे आज ठेकेदारांचे त्या बरेचसे पैसे मिळत नाही, त्या आत्महत्या करतात. निवडणुका जिंकण्यापुरतं ठीक आहे, तुम्ही म्हणणार एक कसली गोष्ट. लाडक्या बहिणीचे देऊन आपण राज्यात कुठेतरी मागं येतोय का? कारण पुण्यातले बरेचसे प्रकल्प PPP तत्वावर करायची वेळ आली. म्हणजे जे लोकांच्या गरजांचे आहे ते ह्या तुम्ही जसं म्हटलं की फसवी आहे, तर राज्य शासनाच्या ही घोषणेमुळे काहीतरी राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम झालाय? म्हणजे दादा तुम्हाला म्हणतात की मला पैसे नाही द्यायला विद्यार्थ्यांना वगैरे, तिकडे देणं जमणार नाही म्हणतात आणि इकडे देतात. माझा मुद्दा पुन्हा एकदा मी नीट मला वाटतं की मी ग्रामीण असल्यामुळे, गरीब असल्यामुळे खूप सोप्या शब्दात बोलतो. गरीब हो मी, गिरणी कामावर पोरं आहे. माझं सगळं काढा, अजून काही प्रॉपर्टी वगैरे पुण्यामध्ये भाड्याच्या घरात राहतो. तर माझं म्हणणं तेच आहे की एखादी गोष्ट कलेक्टिव्हली करायची असते ना, एवढंच माझं म्हणतं. बाकी माझं मी मागणी करत, म्हणजे आमच्या जाहीरनाम्यात आम्ही म्हटलं, आमच्या वचननाम्यात आम्ही असं म्हटलं आहे की आपलं हे PMPL आणि मेट्रोमध्ये आम्ही महिला म्हटलं होतं, महिलांना मोफत. त्यात आणखी एक चांगला शब्द वापरला की PMPL ज्या महिलांना सवलती देतं त्यात मेट्रोमध्ये कंटिन्यू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. एक आपलं जे संकल्प पत्र आपण जाहीर केलं त्याच्यावरती राष्ट्रवादीकडून अजिबात प्रतिक्रिया देण्यात आली नाही, पण राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर आपल्याला का पत्रकार परिषद? त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही, ती त्यांची इनएफिशियन्सी आहे. आम्ही भयंकर अलर्ट आहोत आणि प्रोसिजरल पार्टवर बोलतोय. सवलत दिलीच पाहिजे असं म्हणतोय, अख्ख्या राज्याला दिली पाहिजे असं म्हणतोय. त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला, हां सॉरी थांबा ना एकदा. अरे ते राज्याचे अर्थमंत्री आहेत ना, सगळ्या राज्यभर करा घोषणा. मी पुन्हा असं म्हणेन की मी पुन्हा तेच कलेक्टिव्हली केली. हां, यू गॉट द पॉईंट. आम्ही असा उतावळपणा नाही करणार, आम्ही कलेक्टिव्हली करणार. तिने माझं बटन दावा म्हणजे सवलत मिळेल असं कसं? तर तुमचं सरकार आहे का, तुमची तिजोरी आहे का, काय कळतं? मी लक्षात ठेवून काय केलं? मतदान नाही, मला लक्षात नाही.
राष्ट्रवादीच्या या गोष्टीला भाळून मतदान केलं तर त्यांना पुढे काय वाटतं? राष्ट्रवादी नंतर सोबत आली. राष्ट्रवादी नंतर सोबत येण्याचा काही विषयच येत नाही. तुमचे रिपोर्ट काय माहिती नाहीत, पण खरं माझ्याशी बोललात तर माझ्या रिपोर्टशी सहमत व्हाल. काल रात्रीचा उशिराचा रिपोर्ट हा 115चा आहे. अजून 10 जागा वाढू शकतात म्हणून राज्याचे अध्यक्ष सकाळी पूर्ण एक एक विधानसभा, एक एक प्रभाग, एक एक अ ब कडं घेऊन बसले. त्यामुळे 125कडे जाईल. तर अजितदादांना बरोबर घेण्याचा मुद्दा नाही, पण नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा द्यायची नसते, इच्छा तर देवेंद्र म्हणाले की तुमची पूर्ण मेजॉरिटी आहे तरी तुम्ही द्या, तर आम्ही घेणार. काय घ्यायला अडचण? प्रशांतजी कुठल्या काहीतरी गल्लत होते आहे. ही घोषणा चांगलीच आहे, अंमलबजावणी करण्यायोग्य आहे. त्यांनी एकट्याने घोषणा करण्या राज्याची याचा त्यांना अधिकार नाही, एवढंच म्हणतो. निर्णय करणार मला नाही. जी घटना आपण स्वीकारली, जी बदलू म्हणून आरडाओरडा केला आणि काही बदललेली नाही. घटना कधी बदलली जात नाही, घटनेत दुरुस्ती करतात. एक मिनिट, आता किती मेजर विषय काढला त्यांनी. तर त्या घटनेप्रमाणे एखादं राज्य कसं चालावं, घटनेत बाबासाहेबांना धन्यवाद त्यासाठी दिले पाहिजे की 1000 वर्ष काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे हे त्यांनी लिहून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री नावाची घटनेमध्ये तरतूदच नाही, सगळे मंत्रीच असतात. पण तरीही त्या वेळच्या राजकीय ॲडजस्टमेंटप्रमाणे समजा म्हटलं असलं तरी मुख्यमंत्री फायनल तो सगळ्या मंत्रिमंडळाला एका मिनिटात काढू शकतोय. तुम्हाला माहिती आहे का? त्याने राजीनामा नाही दिला तरी. एक माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला सिनियर मॅन तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या मी पांढऱ्या केसामुळे सिनियर मॅन म्हटला, तुम्ही रागवाल माझं वय इतकं नाही. सॉरी प्रशांत. अजित पवारांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची फाईल अडवली होती 6 महिने असा गंभीर आरोप तुम्ही केला. गंभीर नाही, खरा आरोप केलाय. तो गंभीरही असेल पण खरा आहे. अजित पवार मुलींच्या शिक्षणाची फाईल अडवतात इतकी काय नाही, त्यांचं काही मुलींवर राग नाही. त्यांचं म्हणणं की राज्य आर्थिक त्यांचं मी माझ्या तोंडी तुम्ही काही चुकीची वाक्य बोलता. अजितदादांचं माझं काही वाकडा नाही. त्यांच्या अजितदादा इतके गंभीर आरोप तर मी बिलकुल करणार नाही. राजकारण मी प्रत्येक विषयात आणत नाही किंवा कशातच आणत नाही. त्यांचं म्हणणं त्यावेळेला आर्थिक स्थितीवर होतं की राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे, 900 कोटी रुपयाचा निर्णय कसा करताय. मग आता PMPLची आर्थिक स्थिती खूप स्ट्रॉंग आहे, 1000 कोटीचं त्यांच्यावर कर्ज आहे. मेट्रोने 50% वेगळ्या वित्तीय संस्थांचं कर्ज घेतलेलं आहे. मेट्रोने 50% कर्ज घेतलेलं आहे. केंद्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जे कॉन्ट्रीब्युशन नॉन रिफंडेबल असेल पण वित्तीयचं द्यायला लागेल. आता कुठे त्यांचं 12 कोटी उत्पन्न झालं आहे. मग तुम्हाला पुणे महानगरपालिका म्हणून PMPLसाठी रिएम्बर्समेंट द्यावी लागेल. ती रिएम्बर्समेंट देण्याची स्थिती आहे का? आणि ती रिएम्बर्समेंट द्यावीच, फ्रीज करावं. पण हा निर्णय हा इतका मोठा रेव्हेन्यू लॉसचा निर्णय आहे, हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणावा लागेल. यांना एकट्याने त्याची घोषणा करण्याचे अधिकार दिलेले नाही. आमच्या 115चा सर्वे आहे, याचा अर्थ महापौर तुमचा होणार. पहिल्या 3 महिन्यामध्ये नाव पण सांगू का? नाव पण सांगू. हा सॉरी, मला यांना नीट ऐकू दे. उजव्या साईडला एकदा आलो इकडे. त्याच्यामुळे राज्यातला महायुती तणाव वाढतो हे सगळे सांगतो. आता तुम्ही हेच घेताय. दुसरं अंबरनाथमध्ये जिथून तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत तिथं श्रीकांत शिंदे राष्ट्रवादीसोबत आपली सत्ता स्थापन केली आहे. अनेक ठिकाणी जाहीरनाम्याला विरोध होते. या सगळ्यामुळे आलबेल नाहीये महायुतीत. आता श्रीकांत शिंदेला काय सांगा, तुमच्या प्रदेशाध्यक्षाच्या गावातच त्यांनी राष्ट्रवादीसोबत नगर परिषद जिंकली. मग त्यावर काय मी म्हणू काय? महायुतीत आलबेल आहे नाही काय? मला कळलं नाही. त्यांनाही वेळ आहे, मलाही वेळ आहे.
मला हा आपल्याला आहे का नाहीये सारखं जरा- 2019ला माननीय उद्धवजींनी 161 म्हणजे मेजॉरिटी आणि 29 अपक्ष मिळून 190 होत असताना वेगळा मार्ग पत्करून महाराष्ट्राच्या सर्व राजकारणाची वाट लावून टाकली. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली ना. 14 ते 19 युती होती. संजय राऊत बोलत होते, त्यांना काम दिलं होतं ते बोलत होते, पण कुठे गडबड नव्हती. कर्जमाफीच्या वेळेचा दिवस मला आठवतो. मला देवेंद्रजी असं म्हणाले की तू ऑल द वे दिल्लीला जा, पण पवार साहेबांशी बोल, मुंबईमध्ये अशोक चव्हाणांशी बोल. मग उद्धवजींकडे मातोश्रीला पवार साहेबांनी मान्य केलं की 50,000 रुपये द्यावी. अशोकजी म्हणाले 1 लाख तर करायला पाहिजे. उद्धवजी 1.5 लाखावर अडून बसले की 1.5 लाखाशिवाय मी ऐकणार नाही. मी देवेंद्रजींना फक्त मातोश्रीहून फोन केला की 50,000 वाढवले तर आपल्याला 8,000 कोटी आणखी द्यावे लागतील. देवेंद्रजी म्हणाले हो म्हणून टाक. इतके चांगले ते देशाला हो म्हणून टाक म्हणे 8,000 कोटीला हो म्हणून टाक. आता 19ला स्वतः उद्धवजींनी स्वतःच्या पायावर तर कुऱ्हाड मारून घेतलीच. महाराष्ट्रातले अनेक प्रोजेक्ट त्यामुळे थांबले आणि सगळ्या पार्ट्यांना मिळून अशी एक त्याला म्हणतात पर्याय नाही नावाची, ना इलाज को क्या इलाज. माझ्या ग्रामीणमध्ये म्हणतात की ना इलाज को क्या इलाज, ना इलाज को क्या इलाज नावाची स्थिती कोणी निर्माण केली मला सांग. किती उत्तम चाललं होतं. मी त्याला गोल्डन पिरियड होतं. ते 2-2, 3-3 वाजता कर्जमाफीसारख्याच्या फाईली मी सह्या करून घेत होते. आता ह्याला विचारा, त्याला विचारा, त्याला विचारा. त्यातल्या देवेंद्रजी खमके आहेत म्हणून प्रत्येक गोष्ट करून घेतात. अदरवाईज असेल 6-6 महिने फाईल पेंडिंग ठेवून. पार्टीची शपथ घेतली, सुरुवातीतून सुरू झाली ना काय सगळं. मग ती उद्धवजींमुळे. अरे बाबा, एक दिवस तर असा आला की राज्यपाल, मी आणि देवेंद्रजी एक कार्यक्रम होता. कार्यक्रमातून खाली उतरताना राज्यपाल ते शहरीजी ते खूप असे फ्रेंडली होते. तर माझ्या खांद्यावर हात म्हणाले की जल्दी करो. मला म्हटलं की खाली उतरायची जल्दी करू म्हणतात. तर म्हटलं हां उतर राहू. अरे हो जल्दी नाही, सरकार म्हणाले की जल्दी करू. मग मी खाली गाडीत बसल्यानंतर देवेंद्रजींनी विचारलं की ते काय म्हणत होते. ते म्हणाले जल्दी करू म्हणतात. चल आत्ताच वर्षावर चल आपण एकदा लिहून काढू. मंत्रिमंडळ लिहून काढलं आम्ही. कोणी लावली पंचायत. महाराष्ट्राची ही राजकीय अगतिकता कोणी निर्माण केली. सगळ्यांना बाय कंपल्शन आपापल्या तत्वांना बरोबर कोणी घालायला लावली. चला एक मिनिट रोहन 1 मिनिट. एक हात आला की विचार. सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ. एक एक करून विचारा. दीपक विचारा. हा पाटील साहेब, राजाभाऊ विचारा. ज्यांचं समाधान होत आहे ते देऊन जातात. जाहीर केला सगळं मोफत याच्यावरचा आणि त्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा अंतर्गत कॅबिनेट मधल्या गोष्टी तुम्हाला उपयोग करून सांगावं लागेल की अजित पवारांनी कशा पद्धतीने आणलं. रवींद्र चव्हाणांनी परवा त्यांच्या कॅबिनेट मधलं काय बाहेर नाही काढलं मी. तुम्ही सांगितलं काही कशा आणल्या नाही, ही काय कॅबिनेट मधली गोष्ट नाही. हा पाठपुरावा जो आपण करतो ना, दादा ते 78 कॉलेजची अनुदान द्या, दादा ते 17 कोटी द्या, आणि त्याची लिंक मी यासाठी लावतोय की एका बाजूने तुम्ही म्हणता की राज्य आर्थिक अडचणीत आहे आणि ही गोष्ट एकट्याने करता, सगळ्यांनी बरोबर केली पाहिजे. आणि रवींद्र चव्हाणांची परवाचं स्टेटमेंट होतं की देवेंद्रजींना मी त्यावेळेस सांगितलं होतं की बरोबर घ्यायचं की नाही. तर मला असा प्रश्न आहे माझा की एवढं सगळं असताना असं आत्ता जो काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांना विरोधी पक्षातच बसू दिलं असं हे योग्य वाटलं असं वाटतंय का? कारण भाजप जर स्वबळावर असेल किंवा आता तुम्ही परत एक वाक्य बोललाय की आता जरी स्वबळावर आला आणि पक्ष नेतृत्वाने सांगितलं तर बरोबर घ्या, तर त्याची एवढी गरज आपल्याला का वाटली? हा मला प्रश्न. नेत्याची इच्छा इतर आज्ञा आणि नेत्यांना खूप लांबचं कळतं. 2 वाक्य महत्वाचे. हां, त्याही वेळेला समजा आम्हाला वाटत असेल की बा अरे बा आहोत ना एकनाथजीने आपण बरं चाललं आहे, पण नेत्याला फार लांबचं दिसतं असं माझं मत आहे. आणि त्याच्यातून समजा केंद्राने निर्णय केला तर तो आमच्याकडे फार प्रश्न विचारण्याची पण पद्धत नाही आहे. त्यांनी प्रश्न विचारणं म्हणजे त्यांच्या विचार करण्यावर अविश्वास व्यक्त करणं. चला एकदम माझ्या पार्टीच्या कार्यपद्धतीकडे आपण जाऊ. दादा सुप्रेसुळे आजपासून दादा सुप्रेसुळे 115 घेणार
देणार आहे. आवश्यक पडेल की निर्णय घेऊ. दादा निलेश गायकवाड दादा या बाहेर सांगा. तर आम्ही एवढंच सांगतो की SC पडलं तर महिला पडलं तर ओपन पडलं तर असं सगळं एक मिनिट रावसाहेब गाई कापा असं रावसाहेब दानवे म्हणतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. गाई कापा असं रावसाहेब दानवे म्हणतात. अंबादास दानवेंनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मला एक चांगला आहे तुम्ही रागावलं चालेल पण मला माहिती घेतल्याशिवाय बोलता येत नाही. मी एकदा खाली काढेल बोलतो माहिती घेऊन आणि त्यातील मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस किती सुसंस्कृत नेता आहे आपल्याला आता कळलं असेल की याने किती आरडाओरडा केला की माझं तिकीट का कापलं. माझा नावाचा विषय तर राजकारणात का डेव्हलप माहिती नाही. माझं नाव तिकीट पक्षाचं असतं. 42 जणांची तिकीट कापली वेगवेगळ्या कारणाने पण त्याच्यावेळी कोणी हा जबाब जड मुख्यमंत्र्यांना देण्याची जबाबदारी बसत नाही. पण आता लक्षात आलं असेल की काम गृहमंत्री आहेत ना त्यांनी त्याला वेळेत कळलं. आता सांगतो त्याला वेळेत कळलं आणि या घोटाळा होईल असं लक्षात घेऊन तिकीट कापलं. मला सांगा की आज जर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर हा उमेदवार असता तर एकंदर आमचं काय झालं असतं. आता सांगतो मी का कापलं. आता हे जर माहिती आहे तर इतकं धाडस करायचं मुख्यमंत्र्यांपुढे कळत नाही. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे आज मागणी करणार आहे की निलेश गायकवाड सरकार गेले 6 महिने जो सापडत नाही पुढे जाऊन लपला आहे त्याच्याबरोबर ज्याचे फोटो आहेत फोटो म्हणजे डायरेक्ट फिल्म आहे तर त्याची म्हणजे निलेश गायकवाड शोधायला याची मदत होईल. बरोबर ना मदत होईल ना याची कारण एकत्र इतकं बसणं असेल तर माहिती असतं कुठे आहे तर याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.